आता तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता जाता, एफ-आय-आर करण्याकरिता जाता, तर कोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्याची काळजी तुम्ही तक्रार देताना घेतली पाहिजे? तर सर्वात आधी तुम्ही तक्रार ती लवकरात लवकर लिहून घेतली पाहिजे. ती तक्रार देण्यास जेव्हा उशीर होतो, तेव्हा संशय वाढतो. म्हणजे सत्य-असत्य अशी भ्रामक परिस्थिती तुमच्या त्या तक्रारीमध्ये निर्माण होते. तुम्ही तक्रार देताना ती साध्या, सोप्या भाषेमध्ये दिली पाहिजे. ज्यावेळी घटना घडली ती वेळ अत्यंत महत्त्वाची असते, ते ठिकाण महत्त्वाचे असते. परंतु अनेकदा एक्झॅक्ट टाईम देता येत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र अशा प्रकारे सुद्धा तुम्ही निवेदनामध्ये देऊ शकता. ती वेळ तुम्ही नमूद करू शकता अशा प्रकारे. एकदा तुम्ही तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांकडे ती रद्द करता येत नाही पोलिसांना. आता फिर्याद जर उशिरा देण्यात आलेली असेल, तर त्या विलंबाची कारणं त्या फिर्यादीमध्ये देणे आवश्यक आहे, त्या तक्रारीमध्ये असणे आवश्यक आहे. त्यामध्ये मग पोलीस स्टेशन हे घटनास्थळापासून जर खूप लांब असेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचण्यास तशी साधनं उपलब्ध त्यावेळी नसतील, गाड्या बंद असतील वगैरे कारणं तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. त्याचबरोबर सतत पाऊस पडत असेल, वादळ असेल, या व्यतिरिक्त जो गुन्हा घडलेला आहे, तो जर उशिराने माहिती पडला, तर ते सुद्धा नमूद करणे त्या फिर्यादीमध्ये, त्या तक्रारीमध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादा मोठा गुन्हा घडला असेल, परंतु त्याचे स्वरूप जर कमी करण्यात आले असेल, अनेकदा स्वतः फिर्यादी किंवा पोलीस सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करतात. पोलीस सुद्धा त्या गुन्ह्याचे स्वरूप कमी करण्याचा प्रयत्न करतात. जो पोलीस कर्मचारी गुन्ह्याचे स्वरूप कमी करतो, त्याला 166, 167, 217, 218 प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करता येते.